सकाळ झाली. मी माझं आवरून घेतलं, तयार झाली. त्यानंतरनं दुकानात गेली. दुकानातून दूध बॅग आणि टोस्टचं पाकीट आणलं. त्यानंतरनं दूध तापवायला ठेवलं एकीकडं आणि एकीकडे चहा टाकला. चहा असा मस्त तयार होता, खमंग उकळी आलेली होती. त्यानंतरनं मी चहा गाळून घेतला. शिवचरण खाली आले तर केक मागू लागले. त्यांना केक खूप आवडतो. त्यानंतरनं मी ताईंना चहा दिला आणि शिवचरणला केक दिला. बघता बघता 11:30 झाले आणि ताईंना जायचं होतं, तर ताईंना लाडू, करंजी आणि अनारसे हे सगळं भरून दिलं. ताईच म्हटल्या की मला जास्त काही नाही द्यायचं आणि थोडाफार चिवडा, बस थोडंसंच द्यायचं. कारण ताईंना तिकडून पुण्याहून नाशिकला जाताना पण भरपूर बॅगी न्यायचं. तर हळदी कुंकू लावलं, ताईंचे दर्शन घेतले आणि शिवचरण आणि वैशू इथंच थांबणार होते खेळण्यासाठी. तिकडं खेळायला जास्त काही मिळत नाही, तर इथं खूप सारे मित्र आहे. त्यानंतर रुद्रमा ताईंना पप्पी देत होती. एका ताईंनी मला इतकी छान कमेंट केलेली आहे. त्या ताईचं नाव आहे धनश्री. त्या ताईची खूप इच्छा होती की मी त्यांचं नाव घ्यावं. माझे आता सध्या 500 सबस्क्रायबर झालेले YouTubeवर. थँक यू ताई नंदुबाई.